हाय हाय हाय. अवनी तयार झाले तर अवनीला लगेच आता निघायचं आहे. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. बाहेर जायचं आम्हाला इथे. तर गावी चाललोय. संध्याकाळची आपली तीच नेहमीची गाडी नालासोपारा पावस. तर संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत. 6 वाजताची गाडी आहे. बाय. चला निघूया गावाला. ह्या वेळेचा 31st पण गावाला. हा पाल दिसली. दिसली. अच्छा, पाल दिसली अवनीला. तर आता 7-8 दिवस गावाला आहे. कदाचित ताई पण आपल्याला जॉईन करेल, भाच्या वगैरे पण मध्येच येतील, बघूया. पाल दिसली. काय दिसली पाल? चालू असतं, बोलवते. चला बाय करा. बाय करा. बाय बाय बाय. चला निघूया. अवनी इरिटेट झाले, पटापट निघूया. बाय बाय. हां बाय बाय. तर मंडळी गाडी लागलेली आपली. ही गाडी आहे ना रेग्युलरली वेळेवर असते, म्हणजे 5:45 वगैरे आसपासच लावतात ही गाडी. आणि 6 वाजता नालासोपारा डेपोमधून निघते. बाजूला तिकडे नालासोपारा ठाणे पण आहे. ते बघ गाडी गेली. नावने गाडी गेली. बरोबर 6 वाजलेत आणि गाडी निघाली. फलाट क्रमांक 4 वर आपली गाडी लागलेली. तर हा पूर्ण नालासोपारा डेपो. गाडी अजूनपर्यंत खाली आहे, पण कंडक्टर काका सांगत होते की गाडी पूर्ण रिझर्व आहे. मला वाटतं ठाण्यापर्यंत होईल. इकडे नालासोपारा वेस्टला पंचमुखी हनुमान मंदिर आहे. आणि इकडून आपल्या आता राईट मारून जायचं आहे ईस्टला. आणि मग सरळ सरळ हायवेने घोडबंदर मार्गे ठाणे. तर हा नालासोपारा पूर्ण वेस्ट एरिया. इकडून तुम्ही सरळ गेलात तर पुढे जे बीचेस आहेत त्या बीचला तुम्ही जाऊ शकता. आणि इथे हा जो एरिया आहे ना, इथे शनिवार रविवार संध्याकाळचं खूप ट्रॅफिक असतं, खूप. या गाडीने प्रवास करण्याचा फायदा काय माहिती आहे का? रात्रीचा प्रवास होतो आणि निवांत होतो. रात्री झोप पण होते आणि सकाळी बरोबर साधारण 5च्या दरम्यान आपण पोचतो संगमेश्वरला. त्यामुळे शक्यतो नालासोपारा आल्यापासून तरी मी याच गाडीने प्रवास करतो. रात्रीचे 8 वाजलेत. आपण आलो आहे आता ठाण्याला. आणि इकडे ज्यूस ब्रेक झालेला आहे अवनीचा. तोटी चाहून टाकली. दे, मी मम्मा देणार. मम्मा. सकाळचे 3:45 वाजलेत आणि समोर गाडी बघताय. हा संगमेश्वर टच. खूप लवकर, म्हणजे खूपच लवकर आलं आहे. आणि धुकं एकदम पसरलं आहे. थंडी जोरदार आहे. गावाला येत आहे तर स्वेटर नक्की आणा. आता मी पण घालतो कारण खूपच गार आहे. समोर 2 लाईट्स आहेत बघा, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल धुकं किती आहे. भरपूर धुकं आहे. आणि ॲक्च्युली कृष्णाला सांगितलेलं मी 4:30 पावणे 5ला. तर आता तो पण अजून आलेला नाही आहे. थांबूया, अर्धा तास तरी थांबावं लागेल. फोन आता केलेला. हा म्हणजे भयानक लवकर आलो. मी खूपच लवकर आलो. कसं काय माहिती नाही, पण ही गाडी येते लवकर. जाताना पण तसंच आहे. रात्री इथून 9ला निघते ना, ती 4:30-5ला नालासोपाराला असते. हां, काल ॲक्च्युली ट्रॉफिक नाही भेटलं आपल्याला, कारण ठाण्याला लवकर आलेलो. तसंच मग हळूहळू सर्व ठिकाणी लवकर येत गेलो. हा आपला संगमेश्वर स्टँड पूर्ण खाली आहे. 2 फक्त इकडे गाड्या लागलेल्या आहेत, बाकी पूर्ण स्टँड खाली. आमच्यासोबत 6-7 जण उतरलेत. आता सर्वजण वाट बघतायत. संगमेश्वरला आलो आहे. हाय कर अवनी, हाय कर. हां हां देव तेजी. संगमेश्वरला आलो आहे आणि अवनीची झोप उडाली आता. डेजी आहे ना, डॉग इकडे झोपलेत. तर डेझी. गाडी कशी चालते अवनी? आवाज कशी करते गाडी? पी पी. आवाज कशी करते?
पिपी. नमस्कार मंडळी, थेट परत गावावरून. सकाळी आहे ना 3:30ला बस आली. खूप लवकर आलेली. त्यानंतर मग ॲक्च्युली दादा यायला पण उशीर झाला. मग आलो आम्ही 5च्या दरम्यान घरी आलो. त्याच्यानंतर खूप कडाक्याची थंडी होती. ॲक्च्युली कसं आहे, संगमेश्वर पट्ट्याला थंडी खूप आहे, म्हणजे खाली संगमेश्वरपासून नायरीपर्यंत. आणि जसं आपण आपल्या गावी वर येतो तसं वातावरण थोडंसं दमट आहे आमच्या गावाला. म्हणजे थंडीतून एवढी थंडी नसते आणि गरमीतून एवढी गरमी पण नसते. छान वातावरण आहे. तर वरती आल्यानंतर थोडं बरं वाटलं. पण थंडी कशी आहे, ऑब्वियसली आहे ती हवा थंड थंड असतेच. त्यामुळं मग झोपलो पटकन. सकाळी मस्त उठून फ्रेश वगैरे झाले. गावाकडचा आपला राजवाडा. आणि प्रॉमिस केलेलं की यावेळेस परत येणार गावी. तर गावी आलेलो आहे आणि सर्व कुटुंबासोबत आलेलं आहे. आता कसं अवनीला घेऊन आलो आहे, कारण आजीसोबत जरा मजा करायला अवनी. आणि अवनीला मध्ये मध्ये गावी शक्यतो मी आणतोच, कारण तिला आत्तापासून जर सवय लागली ना गावची, तर पुढे पाठीमागं पण मग ती येत राहील. त्यामुळं लहान मुलांना आहे ना शक्यतो गावाला आणत जा. त्यांना एकदा गावची आवड निर्माण झाली, मग गाव पण वाचतील आणि त्यांना पण आवड राहिली. ऑब्वियसली आवड असेल तर गावाला कोण विकणार नाही. गावचं आहे ते जतन करायला शिकतील. त्यामुळे लहान पोरांवर या गोष्टी टाकणं खूप गरजेचं आहे. इकडे बघू शकताय वाळू आलेली आहे. घर नाही यावर्षी बांधत आहे मी. ही वाळू ॲक्च्युली कसली आहे माहिती आहे का, ही जी पाकाडी आहे ही वरपर्यंत जी आपण जातो, ही वाढ तुम्हाला माहिती असेल. तर ही पूर्ण पाकाडी आता ग्रामपंचायतीकडून बांधण्यात येते. आणि खडी पण इकडे मागवले बघा. ही खडी आहे आणि घरासमोर वाळू. तर हे सर्व आहे. कदाचित आपल्याला 1-2 महिन्यानंतर आपण येऊ ना, तर हे पूर्ण जी पायवाट आहे ती बांधलेली दिसेल. ॲक्च्युली मला तर ह्या अशाच गोष्टी जास्त आवडतात. पण कसं आई पण आता कशी थोडी वय होत चाललं, तर कसं हे सगळं आहे ना वाटा थोडंसं खडखड आहे वरच्या बाजूस, दगड्या आहेत. नवीन माणूस येतो तेव्हा पण त्याला जरासं भारीच जातं. पण ठीक आहे, जे काय काय आता होतं आहे ते चांगल्यासाठीच आहे. नाहीतर गावच्या पायवाटा ना एक नंबर. इकडे पाण्याचा पाईप पण आलेला आहे, पाणी घरात येईल लवकरच. आणि इकडे अवनी काय करते, राऊंड मारते पूर्ण. एकदा इकडे जाईल, एकदा तिकडे जाईल. तिच्या पाठी एक माणूस पाहिजे, म्हणजे कसं मोकळी जागा भेटली ना, मजा करते अवनी. इथे कुठे बस, ये इकडे ये ये. घुम घुम घुम. ए घरी काय रे, चल बाहेर चल. काय बोलतोय, काहीतरी बोलतोय बा करून. तर हा पूर्ण आपल्या घरासमोरचा परिसर. आणि इकडे अवनीची चाललेली आहे मजा. गेल्या वर्षीचं कॅलेंडर आहे ना ते, गेल्या वर्षीचं कॅलेंडर घेऊन काय काय वाचते ना अवनी. काय आहे बघ, सुट्ट्या किती आहेत पुढच्या वर्षीला? हां किती आहेत सुट्ट्या? हां 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 किती सुट्ट्या सांग लवकर. पप्पा पप्पा आहे तिकडे कॅलेंडरवर. आणि या साईडला जास्वंद, जास्वंदची फुलं सकाळी देवाला काढलेली 2. बाकी बरीच फुलं तर आता गळून पण गेले. ती बघा, हे आपलं नेटवर्क पण आहे. इथे नेटवर्क येतं. आणि इकडे एक ऑलरेडी मोबाईल ठेवला व्हिडिओ अपलोडिंगला, इकडे पण नेटवर्क येतं. हा आहे आपटा, सोन्याचं झाड. आणि ही आपली घराच्या खालची बाजू. इकडे आहे कढीपत्ता, तोंडली. तोंडलीचा वेल आता सुकत चालला, आता पाणी घालायला लागेल. हे बघा ते तोंडली लागलेत, ही लागतच असतात. ही बघा कंटिन्युअसली. तोंडली अशी आहे ना, ती म्हटतं वर्षाचे 12 महिने लागतात. आणि घराच्या पाठीबाजू हा भेला आहे, भेलाचं मोठं झाड आहे. आणि इकडे आहे वंडा, रताळीचा वंडा. बाय द वे रताळ्याच्या पानांची भाजी पण करतात आणि वंड्याचं रताळी पण खातात. आणि इकडे टोमॅटो वगैरे लागलेत. लास्ट टाईमला बघितले आईने आता काढून ठेवलेत आतमध्ये बरेचसे, आणि लागत आहेत अजून. हे बघा इकडे आहे, इकडे हे छोटे छोटे आहेत आता. हे बघा. आणि इकडे या मिरच्या तिखट आहेत, या मिरच्या
मिरच्या, वांगी आणि इकडे काय अलवडी बनवताना ते अळू आहे इकडे आणि शेवग्याचं झाड. आता याला शेंगा लागतील, बऱ्याच लागतात शेंगा. गेल्या वर्षी खूप लागलेला, यावर्षी माहिती नाही. आणि आपला हा काजूला पण आता मोहर ॲक्च्युली आलेला वरच्या बाजूस वगैरे असेल. त्या दिवशी आलेलो तेव्हा मोहर बघितलेला, तो वाटतं सुकला थोडा मोहर, आता नवीन येईल. हा बघा, हा मोहर आलेला. काजू किती धरतील माहिती नाही, पण अजून चांगला मोहर नाही आला आहे. पसरलेला आपला मोठाच्या मोठा काजू. आणि तिकडे भोरक्यान काढलेलं ते जागा, भोरक्यान बघितलं ना, काही जण घोरक्यान बोलतात, आमच्याकडे भोरक्यान बोलतात. तर ते आणि इकडे आईने लाकडं आणायची सुरुवात केलेली आहे पावसासाठी. आणि घराच्या पाठची बाजू पूर्ण मोकळी आणि सकाळच्या उन्हामध्ये मस्त वातावरण दिसते बघा, छान आहे एकदम. या मंडळी सकाळची न्याहारी करायला बटाट्याच्या चकत्या आणि तांदळाची भाकरी. अवनीचं जेवण झालेलं आहे, आता आम्ही जेवतो. दिवसभर मंडळी ऑफिसची कामच आहे. सकाळी न्याहारी झाली, दुपारचं जेवण झालं, आता संध्याकाळ झाले. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 वाजले नाही, 5 वाजले असतील. अवनी बघा कोकोच्या पाठी आहे, मस्त मजा करते अवनी. तर आता संध्याकाळची वेळ आहे ना. लास्ट टायमाला तुम्ही दाखवलं होतं अद्रक, ते आल्याचं झाड आहे, ते आपल्याला खणायचं आहे आणि आलं किती खाली लागलं आहे ना ते बघायचं आहे. आल्याचं झाड बऱ्याच जणांना माहिती नसेल कसं असतं, पण ते आज तुम्हाला मी दाखवतो. कोण आहे अवनी? कोको आहे ही बघ इकडे, तेव्हा तिकडे कोको. तर हा रताईचा वंडा, आणि रताईच्या वंड्याच्या बाजूला आहे ना इकडे हे तुम्हाला दिसतंय हे झाड ना, हे बघा कोंबड्याने आजूबाजूला खणलं आहे. पण हे झाड हे बांबूसारखं, छोटासा बांबू म्हणायला हरकत नाही, ते हे अद्रकचं झाड आहे. तर आई खणते, बघूया खाली किती लागलेत ते अद्रक. मिरच्यांच्या बाजूला अद्रक आहे. हे बघा लाईव्ह अद्रक आई खणते तिकडे, दाखव. हे बघा हे आहे अद्रक. हे बघा हा दुसऱ्या याला लागलेला आहे, हे दिसतंय का, मस्त मोठा. महाग आहे अद्रक आई, माहिती आहे, भरपूर. त्या आईने 2-3च फक्त वाटतं हे केलेलं. इकडे पण आई काय वाटतं हां, ते मोठं आहे. जागा जेवढी भुसभुशीत ना तेवढं हे अद्रक म्हणा, रताळी हे सगळे रिकतात. ही जमीन मस्त आहे, भुसभुशीत आहे एकदम. इकडे स्टॉक जमा केला आहे या साईडला. अजून इथे आहेत 2-3 रोपं दिसत आहेत. वरतीच असतात एकदम, जास्त खाली नाही गती. ते लावताना कसं लावलेलंस? असं टेकून ठेवलं होतं. म्हणजे आलंच की होय रे, म्हणजे का असं बी येतं? नाही आलं होय, ह्या कांड्या लावायच्या मग. बाहेरनं आणलेलंस? होय, अच्छा आणलेलंच लावलेलं. आणलं ना तर टेकून ठेवलं, म्हटलं झालं तर झालं. अच्छा एवढंच. तर मंडळी हे बघा, हे एवढी अद्रक आपल्याला भेटलेली आहे. साधारण मला वाटतं अर्धा किलो आहे. अर्धा किलो अद्रक परत एकदा आईच्या हातचा. आईने लावलेलं, मला माहिती पण नव्हते कसं लावतात वगैरे, ते आईने यावर्षी लावलेलं. पुढच्या वर्षी जास्त लावूया. आता अद्रकची चाय आपल्याला खायला मिळणार. ह्याची पानं पण टाकतात ना आई? पानं पण ह्याची आहेत ना, ही जी पानं दिसत आहेत ती पण टाकतात चहामध्ये. आणि अद्रक तर टाकतात, ते माहिती आहे तुम्हाला. अवनीकडे दिसते पाटी घेऊन लिहायची सुरुवात झालेली आहे अवनीची आतापासून. अवनी हे काय आहे? अवनी हे काय आहे? हां आलं बोल, आलं ना, आलं आहे ना. हां हां मुंबईला 30 रुपये 50 रुपये वगैरे पावणे हे मिळतं. हे घे माझ्याकडून तुला. हे अद्रक भेटलेलं आहे, मस्त चहा बनवता ह्याची. हे बघताय हे जुनंवाला आईने लावलेलं, ते बघा हे खराब झालं आणि त्याला ही लागलेत. अशी मला वाटतं 2-3 आईने लावले असतील ना तेव्हा, जाऊन कुठे 2-3 एवढी आपल्याला मिळाली. बघा
आता ह्याला बाजूची जी केसं टाईपचं आहे ते काढून टाकायचं. मग अद्रक खायला कसं तयार. खायला म्हणजे आपल्याला मसाल्यात वापरायला, चहामध्ये वापरायला. आणि इकडे हा जो पिल्लू दिसतोय ना तेलंग आहे, हे अवनीचं फेवरेट. म्हणजे अवनीशी खेळते पण भरपूर ते. हे बघा एकटंच आहे पिल्लू. हिची ॲक्च्युली आईने आता अंडी घालायला सुरुवात केली, त्यामुळे ते आईसोबत नसतं. गेलं ते हाकवणार तर जाणार ना ते. अवनीला भेटलंय मोकळं अंगण. मजा सुरू असते पाठीमागे पण आणि पुढे पण. ते पाठी एक माणूस फक्त लागतो. काय पाणी नाही त्याच्यात? नाही ना पाणी? बघ आहे का? नाही पाणी. हो नाही ना? हां नाही पाणी. बघ बघ आहे का पाणी? हां हां. घराच्या पाठच्या बाजूस म्हणजे आमच्याकडे खजानाच असतो. इकडे जे गोरक्यान बोरक्यान काय आहे ते आपण ह्या साईडला खणलेलं. आणि इकडे आळूची झाडं असतात. पावसाळ्यामध्ये भरपूर असतात. आता थोडं पाणी कसं त्यांना कमी मिळतं म्हणून कमी आहेत. इकडे हा कढीपत्ता पाठच्या बाजूस पण आहे आणि आपल्या घराच्या खालच्या बाजूस पण आहे. आणि या बाजूस आपण आता खणलं हे आलं अद्रक. आणि इकडे हे अलवडीची पानं पण आहेत. आणि इकडे याची पण आपल्याला भाजी करायची आहे. मस्त भाजी होते ह्याची. जी वरची ज्या कोवळी पानं असतात ना ढिऱ्या, त्या घेऊन याची भाजी करतात. तर ती पण आपण 1-2 दिवसात बनवूया. नेहमी मंडळी बोलत असतो तुम्हाला मी की गाव जपा. तर ॲक्च्युली कसं आहे, आई गावाला असते ना, त्यामुळं बऱ्याच काही गोष्टी आमच्याकडे असे खायला मिळतात, पाहायला मिळतात. हे आमचं पाठीमागचं परसावन. परसावनामध्ये आमच्याकडे बऱ्यापैकी जागा आहे. काजू आहे. काजू खूप म्हातारा झाला आहे खरं तर. तो म्हणजे त्याचं वय किती आहे मला नाही माहिती, पण काजू 2 वेळा उत्पन्न देतो. पाठीमागे शेवग्याचं झाड, अळू, वांगी, टोमॅटो, मिरच्या, रताळी, घोरक्यान, कंदमुळं असतात बाकी सगळी. त्यामध्ये करिंद्या आले, काठीकांगणं आलं, असं बरंच काय आमच्या इथे परसावनामध्ये असतं. आणि गावाकडचं परसावन असतं ना, हे जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण बऱ्याच गोष्टी असतात पाठीमागे. तर असं आहे आमचं परसावन. परसावनामध्ये आईमुळं बरंच काय खायला मिळतं. आई आहे म्हणून मित्रांनो सर्व काही आहे. आपले आईवडील असतात ना, त्यांच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपल्यावर जिम्मेदारी येते ना, तेव्हा माहिती पडतं आपल्या आईवडिलांनी काय केलं. त्यामुळे आईवडिलांना जपा, त्यांना त्रास कधी देऊ नका, कारण आपल्यासाठी त्यांनी भरपूर त्रास सहन केलेत. कसं असं माहिती आहे का, कोणी आईवडील कधी सांगत नाही त्यांनी काय त्रास सहन केलेत, पण प्रत्येकाने केलेले असतात. त्यामुळं त्यांना जपा. जेवढं जमेल तेवढं त्यांना सुख द्यायचा प्रयत्न करा. आता ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, बरेच जण म्हणतात आईला मुंबईला घेऊन जा. ॲक्च्युली आईला मुंबईला जमत नाही. ती 2-3 दिवसात कंटाळते आणि मग जरा आजार पण चालू होतं. त्यामुळे शक्यतो ती मुंबईला यायला करतच नाही. त्यामुळे मग मीच वरचेवर गावाला येतो. आणि मी गावी आलो की कसं आहे, तिलाही बरं वाटतं. आणि ऑफिसची कामं आहेत ना, ती मंडळी होतात बऱ्यापैकी. थोडा त्रास होतो. सगळं तुमच्यापर्यंत नाही येत ॲक्च्युली, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नाही सांगू शकत. जी काय धडपड असते ती चालू असते, जेणेकरून कसं आहे ताळमेळ बसेल. ऑफिस, घरगुती लाईफ आपली, गावची लाईफ, आई बायको, मुलं, मित्रमंडळी सगळ्यांना सांभाळायचं असतं. त्याच्यामध्ये आपले व्हिडिओज पण करायचे असतात, ऑफिसची कामं पण करायची असतात. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल व्यवस्थित होत आहेत तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या प्रेमामुळं. नक्कीच ते नेहमी असंच राहू दे. गेले काही महिने व्हिडिओज थोडेसे कमी येत आहेत, कारण म्हणजे ऑफिसची कामं सुरू आहेत माझी आणि ऑफिसच्या कामामध्ये वेळ थोडा कमी मिळतो. पण या कमी वेळामध्ये पण मी प्रयत्न असतो माझा की जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन याव्यात. जास्त करून गावाकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा जास्त प्रयत्न असतो, कारण गावच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रेम असतं ना, जे काय मला पण व्हिडिओ बनवायला जी काय मजा येते ना, ती काही वेगळी असते. त्यामुळे मुंबईचे व्हिडिओज पण नक्कीच तुमच्यापर्यंत येतील, पण गावच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर असतात आणि त्या येतच राहतील, तुम्हालाही आवडतात. तर चला म्हणजे आता अद्रक वगैरे काढलेलं आहे. चहा पिण्याची वेळ झालेली आहे, तर चहा वगैरे पितो. गावाला आलो ना की बरं वाटतं एकदम. म्हणजे साधारण 10 ते 5-5:30 पण ऑफिसची कामं करायची. त्याच्यात संध्याकाळी राऊंड मारायला पायरीकडे जायचं आणि सकाळी लवकर उठून पण थोडं इकडे तिकडे फिरणं असतं. गावच्या माणसांची, सगळं काका काकी, सगळी मित्रमंडळी, सगळ्यांशी मस्त भेटीगाठी होत असतं. ते जरा बरं वाटतं. असो चला मंडळी, आत्तापुरतं इथे थांबूया. काल आपण निघालो पावस गाडीतून
नालासोपारा पाऊस आणि सकाळी लवकर आलो 3:30ला, थंडीत गारटलो. इकडं गावी येऊन झोपलो. आता दिवसभर काम पण झाले, तर संध्याकाळी पण जरा फ्रेश. आजचा दिवस निवांत होता. उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच. तर चला मंडळी, आता परत इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.